लोकसभेला चूक झाली हे दाखवून द्यावं, चूक असेल तर राजीनामा देईन, मंत्री भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना आव्हान. महेंद्र थोरवे गद्दारांचे बादशाह, मी छाती ठोकपणे सांगतो. वडील सुनील तटकरेंवरील टीकेला अनिकेत तटकरेंचं प्रत्युत्तर. एक बेईमान बादशाह जन्माला आलाय, थोरवेंनी केली होती टीका. रायगडच्या पालकमंत्रीपदावर आमचा दावा, तुम्ही व्यवस्थित राहिला असतात तर आम्ही दावा सोडला असता. भरत गोगावले पालकमंत्रीपदाच्या दाव्यावर ठाम. भरत गोगावले पालकमंत्री होईपर्यंत आम्ही लढाई लढणार. महेंद्र दळवी गोगावलेंच्या पालकमंत्रीपदासाठी आक्रमक. अजित पवारांचा शरद पवारांना फोन. अजित पवारांकडून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस. सूत्रांची माहिती, तब्येतीच्या कारणास्तव पवारांचे नियोजित दौरे रद्द. वाल्मिक कराडसाठी 11 रुग्णांचे बेड खाली करून जागा करून दिली. कराडच्या सिटी स्कॅन रिपोर्टमध्ये काहीही आलं नाही, अंजली दमानी यांचा आरोप. बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंबाबत तथ्य असल्यास मुख्यमंत्री मुंडेंचा राजीनामा घेतील, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. अजित पवार गटाच्या बाबूराव चांदेरेंकडून कामगारासह स्थानिकांना दमदाटी. चांदेरेंचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लाडकी बहीण योजनेचे पैसे सक्तीनं परत घेणार नाही, राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण. पुण्यात शरद पवार गटाची आज बैठक. महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठकीमध्ये चर्चेची शक्यता. एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे गटाचं आज छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये आंदोलन. एसटी भाडेवाढ तत्काळ मागे घ्या, वडेट्टीवारांची मागणी. कोस्टल रोड आजपासून वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं सुरू. मरीन लाईन्स ते वांद्रे सी लिंक प्रवास 10 मिनिटांमध्ये पूर्ण होणार. रत्नागिरीच्या मिरकडवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई. नितेश राणेंच्या दौऱ्यानंतर जागेतील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर. नागपुरात पालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या आदेशानंतर मनपा ऍक्शन मोडवर. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामांवर कारवाई. नाला सोपाऱ्यामध्ये आज पुन्हा तोडक कारवाई होणार. नागरिक आक्रमक होण्याची शक्यता. वसई विरार महापालिकेचे 23 जानेवारीपासून 41 अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई सुरू. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून नाशिकच्या मेशी गावाला भेट. नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद. तणनाशक फवारल्यानं कांदा पिकाचं नुकसान. पुणे मुंबई महामार्गावर पुन्हा आजपासून 3 दिवस ब्लॉक. दुपारी 12 ते 3 मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण ते वर्सोली मार्गे वळवण्यात येणार. पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली. योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला जारी होणार. वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड अटकेत. बहेलिया टोळीनं 2013 ते 2015 दरम्यान विदर्भात किमान 19 वाघांच्या शिकारी केल्याचा संशय. पुण्यामधील थंडी गायब. पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ होणार. मुंबईमध्ये उकाडा वाढण्याची शक्यता. मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीमध्ये. काही भागामध्ये अतिवाईट तर काही भागात वाईट हवेची नोंद. सोलापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी. पुण्यामध्ये 24 तासामध्ये नव्या 28 रुग्णांची नोंद. पुणे जिल्ह्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या 101 वर.